साहित्य आणि संस्कृतीचा सुगंध दरवळणाऱ्या वातावरणात जय जीवाला बहुउद्देशीय संस्था आधार पुरुष बचत गट यांच्या विद्यमाने 1 जून शासकीय वाढदिवसाच्या निमित्ताने नुकतेच जिल्हास्तरीय कवी संमेलन 2026 उत्साहात संपन्न झालं। कविता म्हणजे मनाचा आरसा, भावनांचा सुगंधित दरवळणारा झरा आणि जिथे शब्दांना आत्मा मिळतो अशा काव्यमयी वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। या संमेलनात जिल्ह्यातील अनेक नामांकित कवींनी आपल्या रचनांमधून सामाजिक वास्तववादी आणि भावपूर्ण कविता सादर केल्या। कवितांच्या माध्यमातून शब्दांनी मांडलेले हे जिवंत विश्व उपस्थितांच्या मनाचा ठाव घेत होते। प्रत्येक ओळीत जीव फुलवणारा कवींचा हा मेळावा उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला। याच कार्यक्रमाच्या मुख्य सोहळ्यात समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला। यामध्ये शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या खर्डीकर क्लासेसचे संस्थापक तसेच सुप्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुनील खर्डीकर यांना ओम साई मनशक्ती योग ट्रस्ट टिटवाळा यांच्या वतीने प्रतिष्ठित राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आला। काही कारणाअभावी ते सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्यानं खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार ॲडव्होकेट संकेत खर्डीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला। डॉक्टर सुनील खर्डीकर यांना शैक्षणिक कार्यासोबतच त्यांनी वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे नम्र आणि तितकेच कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। कठीण प्रसंगांवर मात करून त्यांनी शून्यातून जे विश्व निर्माण केलं ते आजच्या पिढीसाठी दिशादर्शक असल्याचं गौरव वितरण सोहळ्यात गौरवपर भाषणात नमूद करण्यात आलंय। कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर N.A. कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलं होतं। या संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि मान्यवरांच्या गौरव सोहळ्याबद्दल ॲडव्होकेट संकेत खर्डीकर यांनी संस्थेचं कौतुक केलं। या गौरव प्रसंगी MH मराठीच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करताना डॉक्टर सुनील खर्डीकर म्हणाले की राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासारख्या सन्मानाने मला कृतार्थ वाटत आहे। याबद्दल मी आयोजकांच्या मनापासून आभारी आहे। काव्य संमेलन हे केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून ते मानवी भावनांचं प्रतिबिंब आणि मनाला उभारी देणारं व्यासपीठ असतं। साहित्याद्वारे समाजाला नवी दिशा देण्याचं आणि वैचारिक प्रगल्भता वाढवण्याचं काम अशा उपक्रमांतून होत असतं, जे अत्यंत मोलाचे आहे। तिकीट घराबाहेर आई आपल्या बाळाला घेऊन उभी असताना त्या बाळाचा गोंडस हास्य पाहता त्या बाळाला आपल्या कडेवर घ्यावंसं वाटतं। ही निर्माण होणारी भावना म्हणजेच काव्य। विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एकत्र आणून त्यांना गौरवान्वित करण्याची संस्थेची ही कृती कौतुकास्पद आहे। कवी संमेलनाच्या माध्यमातून जपली जाणारी ही मराठी संस्कृती आणि साहित्याची परंपरा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केला।